अशा गोष्टीचं नाव आहे वसुंधरेची हाक. मुलांना रात्री झोपताना गोष्ट सांगायची सवय खरं तर उमानीच लावली होती. तिला गोष्ट सांगायला आवडायचं पण त्यानंतरचे मुलांचे जे अनेक प्रश्न आणि शंका असायच्या त्याला मात्र तोंड देणं तिला कठीण व्हायचं. आता सुद्धा असंच झालं. प्रामाणिक लाकूड तोड्याची गोष्ट उमा सांगत होती. समीरने तिला आश्चर्याने विचारलं, असे शंकर पार्वती यायचे तिथे फिरायला तेव्हा आणि आता पण येत आहेत? म्हणजे अजून 100 वर्षानंतर सुद्धा येतील? अरे किती प्रश्न विचारतोस, झोप आता. उमाने समीरला दामटून झोपवलं खरं, पण तिच्या मनातलं विचारचक्र मात्र सुरूच होतं. खरंच 100 वर्षानंतर असे शंकर पार्वती समजा फेरफटका मारायला आले तर काय काय दिसेल त्यांना? विचार करता करता उमालाही झोप लागली. शंकर पार्वतीचा प्रेमळ संवाद चालला होता. तो ऐकून उमा सुद्धा झोपेतच गालात हसली. पार्वती शंकराकडे हट्ट करत होती, नाथ, किती युग झाली आपण पृथ्वीवरती फेरफटका मारायला गेलोच नाही. जाऊया का आपण आता? पाहू ग कधीतरी. शंकराने इतर नवऱ्यांसारखं उत्तर दिलं. आता मात्र पार्वती रागावली. आपण युगनियुग नेहमी असंच सांगता. आम्हाला खूप आवडायचं पृथ्वीवर जायला. किती सुरेख, हिरवीगार, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली असते वसुंधरा. स्वर्ग आणि पृथ्वी ह्यात आम्हाला फरकच नाही वाटायचा. ते काही नाही, आपण आता जायचंच. पार्वतीचा हट्ट शंकराला मोडवेना. आपण नारदाला बरोबर घेऊन जाऊया. तो नेहमी सारखा इकडे तिकडे जात असतो. तो आपल्याला योग्य ती माहिती सांगेल. चालेल ना? शंकराने पार्वतीला विचारलं. अर्थातच, पार्वतीने आनंदाने उत्तर दिलं. शंकराने नारदाला बोलावून घेतलं. नारद थोडे विचारात पडले. काय झालं नारदा? काही समस्या आहे का? शंकराने विचारलं. नाही, तशी समस्या नाही. पण देवींच्या मनात आहे तशी आता पृथ्वी राहिली नाही. पृथ्वी आता खूप बदलली आहे, नारदाने सांगितलं. असू दे, बदल हा तर सृष्टीचा नियमच आहे. ते काही नाही, आम्हाला जायचंच आहे. आणि नाथ, मागच्या वेळी आपल्याला तो प्रामाणिक लाकूडतोडा भेटला होता ना, आठवतं? आपण त्याला सर्व कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिल्या होत्या. त्यांनी त्याचं काय केलं ते आम्हाला पाहायचं आहे. चला आपण जाऊया. तिघेजण विमानात बसून पृथ्वीचा फेरफटका करायला निघाले. थोड्या वेळाने शंकर पार्वतीला म्हणाला, देवी, आपण अजून खूप उंचावर आहोत, पण खाली आता सर्व हिरवं दिसायला लागलंय. पार्वतीने पाहिलं, पण तिला काहीतरी वेगळं वाटलं. तिने शेवटी नारदाला विचारलंच, मुनिवर, हा हिरवा रंग वेगळा का वाटतोय? आणि ही झाडं अशी उंच उंच कशी काय? अगं बाई, ही झाडं नाही आहेत की काय? काय प्रकार आहे हा? नारदाला काय सांगावं कळेना. ज्या अपेक्षेने पार्वती देवी पृथ्वी पाहायला आल्या होत्या ते खरं तर इथे काहीच नव्हतं. नारदाने शेवटी सांगितलंच, देवी, ही झाडं नाहीत, या उंचच उंच इमारती आहेत. पार्वतीला बसलेला धक्का स्पष्ट जाणवला त्याला. म्हणजे काय? मग झाडं गेली कुठे? नारदाला आता सगळं सांगणं भागच होतं. माफ करा देवी, पण आपण जी कुऱ्हाड त्या लाकूड तोड्याला दिलीत ना, तीच त्याने सातत्याने अगदी उन्मत्तपणे सगळ्या झाडांच्या वरती चालवायला सुरुवात केली. त्याला हळूहळू खऱ्यासारखी दिसणारी प्लॅस्टिकची झाडं, फुलं, फळं अशी बनवता यायला लागली. त्याला वाटलं आता झाडांची काय गरज. त्याला इथे कॉन्क्रीटचं जंगल करायचं होतं, म्हणजे इमारती उभारायच्या होत्या. मग त्याने नुसता सपाटा लावला. दिसलं झाड की घाल कुऱ्हाड.
आणि त्या जागेवर मग बाण एक उंच इमारत. ही सर्व पृथ्वीवरची घरं आहेत देवी. पण मग या सर्व इमारती हिरव्या का? शंकराने न राहावून विचारलं. प्रभू, आपण इथे खूप कालावधीनंतर येत आहात. आपल्याला काहीच माहिती नसणार. आपण आता भारतातून फेरफटका मारत आहोत. इथे पूर्वी एक जयपूर नावाचं शहर होतं. त्यातील सर्व इमारतींना एकच रंग होता, तो म्हणजे गुलाबी. जयपूरला तेव्हा पिंक सिटी म्हणून ओळखलं जायचं. त्यावरूनच कोणीतरी मंत्र्यांनी ही आयडिया काढली, कल्पना काढली. त्यांना असं वाटलं की झाडं नाहीत, हिरवाई गेली, त्यामुळे तरी करू आपण आपला देश हिरवा. मग त्यांनी भारतासाठी एक कायदा केला. त्यांनी सांगितलं की सर्व इमारतींना हिरवाच रंग द्यायचा. म्हणून या हिरव्या रंगाच्या हजारो छटा. आता भारत ओळखला जातो ग्रीन इंडिया म्हणून. हा काय वेडेपणा आहे? झाडाची कमतरता त्यांनी भरून निघणार आहे का? हिरव्या झाडाची सर तरी येणार आहे का? या इमारतींचं काय हे घेऊन बसलेत आणि झाडं तोडलीत? शंकर पार्वती दोघांनी एकदम विचारलं. तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण सांगणार कोण मानवाला? मुनिवर, आपण पुढे जाऊया. पुढे काहीतरी चांगलं असेल ना? इथे एवढी खाली फौज दिसतीये. कसली आहे ही फौज? किती हे सैन्य? किती तोफा, बंदुका? आपण कुठल्या नको त्या भागातून तर नाही ना जात आहोत? ही कसली तयारी चालली आहे? भगवान, एरवी इथून कोणाला जाता येणार नाही. पण आपण आणि आपलं विमान रडारवर दिसण्याइतकी अजून मानवाने प्रगती केलेली नाहीये. तोपर्यंत आपण कुठेही जाऊ येऊ शकतो. पण नारदा, ही कसली तयारी आहे ते तर सांग. भगवान, मी सांगितलं तर आपण नक्की हसाल. इथे काय आहे माहितीये का? इथे एक तुळशीचं जिवंत रोप आहे. मोठ्या मुश्किलीने अशी अनेक रोपं वेगवेगळ्या ठिकाणी माणूस आता जगवत आहे. पार्वतीने मोठ्या आश्चर्याने विचारलं. म्हणजे काय? एका रोपाच्या संरक्षणासाठी हे सैन्य? हो. झाडं नाहीशी झाल्यावर अनेक प्रकारे नुकसान होत आहे याची जाणीव खूप उशिरा मानवाला झाली. मग अनेक प्रयत्नांनी, अनेक प्रयोग करत धान्य, फळभाज्या, औषधी वनस्पती, काही वृक्ष यांची रोपं मानव आता अशा रीतीने जपत आहे. जंगलं नाहीत, मग आता प्राणी कुठे राहतात? भगवान, तो पहा, लवकर पहा. बिळात शिरणारा तो आहे वाघ. छोटे प्राणी नाहीसे झाले, त्यांच्यावर जगणारे जंगलातले प्राणीही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत आता कुत्रा मांजरांच्या आकाराचे हत्ती इथे रस्त्यावर फिरत असतात आणि वाघ, सिंह, सशासारखे माणसाला घाबरत असे बिळात लपतात. मुनिवर, ही छोटी मुलं पाठीवरती घेऊन काय चालली आहेत? देवी, ही 5-6 वर्षाची मुलं नाही आहेत. ही 35-40 वर्षाची माणसं आहेत आणि त्यांच्या पाठीवर जे लाल रंगाचं दिसतंय ते आहे ऑक्सिजन सिलेंडर. म्हणजे रे काय? काहीच कळलं नाही नारदा. झाडं नाहीत, मग हवा शुद्ध कशी होणार? पुरेसा ऑक्सिजन सुद्धा नाही, त्यामुळे खायला पण काही नाही. याही परिस्थितीत बरं का हुशार मानवानी मात केली. ऑक्सिजनचा शोध तर त्यांनी आधीच लावला होता. आता तोच असा सिलेंडरमधून भरून वापरायला लागलेत ते लोक. एका संजीवनी पेयाचा शोधही त्यांनी लावला होता. ते पेय आणि काही औषधं वनस्पती नसल्यामुळे अन्न म्हणून आता हे सर्व घेतात. पण त्यांची वाढ मात्र त्याच्यामुळे खुंटली आहे. झाडं नसल्यामुळे भारताची अवस्था तर फारच वाईट झाली आहे.
भारताच्या बाहेर काय बदल झाला आहे? आता पार्वतीला पृथ्वीवरच्या इतर ठिकाणी काय चाललं आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली. मागे कोणीतरी भविष्य वर्तवलं होतं की जगबुडी होणार म्हणून. तेव्हा काही तसं झालं नाही, पण 15 वर्षानंतर मात्र ज्याला अमेरिका म्हणतात किंवा जपान म्हणतात, यासारखे जे प्रगत देश होते ते पाण्याखाली बुडाले. बापरे, असं कसं झालं? आधुनिक आणि अत्यंत प्रगत तंत्रज्ञानामुळे 5 वर्षा आधीपासूनच या दोन्ही देशांना हे कळलं होतं आणि त्यांनी अगदी जोरात तयारी केली होती. म्हणजे काय केलं त्यांनी? मूळचे अमेरिकेत राहणारे रहिवासी तसे तर फार कमी होते. बाहेरून जे आलेले होते ते आपल्या देशी परत गेले. अमेरिकेने तोपर्यंत चंद्रावरती नील आर्मस्ट्रॉंग सिटी वसवली होती आणि त्या प्रगत ठिकाणी सर्व अमेरिकन रहिवाशांना त्यांनी आधीच न्यायची व्यवस्था केली होती. आणि मग तो दुसरा देश काय म्हणालास, त्याचं नाव जपान, त्याचं काय झालं? जपानमध्ये नेहमीच तिथल्या लोकांना तीव्र भूकंप, पूर, वादळ यांना तोंड द्यायला लागतं. त्यामुळे ते कधीपासूनच संशोधन करत होते, पण त्यांनी आपल्या संशोधनाबद्दल अतिशय गुप्तता बाळगली होती. त्यांनी शोध लावून हवेत अधांतरी शहरे बसवण्याचा विक्रम केला. त्यामुळे पाण्याखाली जाऊन सुद्धा अमेरिका आणि जपान इथे जीवितहानी मात्र झाली नाही. त्यांचे नवीन जागी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. हे फारच वेगळं आहे सर्व. शंकर पार्वती देव असले तरी हे सर्व त्यांना कितपत कळत असेल असं नारदाला उगीचच वाटून गेलं. तरी नारद आपला परत सांगत राहिला. याचा फायदा रशियाने घेतला आणि मग मंगळावरती त्यांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. म्हणजे रे काय, ते मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगतो. मग भारतात काय परिस्थिती होती? भारतातल्या महिलांनी अंतराळात अनेक शोध मोहिमा राबवल्या आणि मग त्यांना शोध लागला की आपण जिला शुक्राची चांदणी म्हणतो ना, तिकडे वस्ती करता येईल. या शोधामुळे मग भारतीय स्त्रियांचं जगच बदललं. शोध लावलेल्या स्त्रियांनी अटीच घातल्या की तिथे फक्त भारतीय महिलाच जाऊ शकतील, पुरुष नाहीत. मुलं पुरुषांनीच सांभाळायची, ही त्यांची दुसरी अट होती. त्यांना भेटायला त्या मधून भारतात यायच्या. पुरुषांनी जवळपासच नोकऱ्या धरल्या आणि मुलांना घरी कॉम्प्युटरवरती शिक्षण द्यायचं सुरू केलं. कारण त्यावेळी सगळ्या शिक्षण संस्था बंद पडल्या होत्या. जो काही गोंधळ झाला होता शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याने पुरुष वर्ग अतिशय रागावला होता आणि त्यांनी ठरवलं की आपण मुलांना घरी शिकवायचं. कॉम्प्युटर हे अतिशय स्वस्त आणि उपलब्ध सगळ्यांना होईल असं साधन झालं होतं. त्याचा फायदा आणखीन एक झाला होता की मुलांसाठी पुरुषांना वेळ देणं शक्य झालं होतं. हे सर्व आता पार्वतीला ऐकणं असह्य झालं. नाथ, हे सर्वच भयानक आहे हो, आपण जाऊया परत. मुनीवर, आपला स्वर्ग कुठे आहे हे कळलं नाहीये ना मला अजून. नाहीतर मानव तिथे येऊन त्यांचं सुद्धा नरक करेल. मुनीवर, चला आपण निघूया. शंकर पार्वती त्यांच्या विमानात बसून निघून गेले आणि उमा दचकून जागी झाली. आपण शुक्रावरती आहोत की काय असं तिला क्षणभर वाटलं, पण शेजारी मुलं पाहून हे स्वप्नच होतं या समाधानात ती हसली आणि परत शांत झोपी गेली.